अखेर मान्सूनची तारीख फिक्स झाली। आता या दिवसापासून खरोखर पावसाळा सुरू होणार। हवामान विभागाचा फायनल सरकारी अंदाज आला। महाराष्ट्रात कोणत्या तारखेपासून खरा पावसाळा सुरू होणार याची अंतिम तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। ही तारीख हवामान विभागाने फिक्स केली असून आता हीच तारीख राहणार आहे। खरं तर याआधी हवामान विभागाचे अनेक अंदाज आले होते, पण आजची जी फिक्स तारीख आली ती ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण पसरलंय। कारण की ही मान्सूनची फिक्स तारीख सांगत असताना महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने 2 धोक्याचे इशारे दिलेत। पहिला धोका उष्णतेच्या लाटेचा आहे। पहा, गेल्या अनेक दिवसापासून उष्णता अंगाची लाही लाही करत आहे, पण हीच उष्णता पुढील 3 दिवस 20 जिल्ह्यामध्ये 48 अंशाच्या वरती तापमान जाणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली। हा एक पहिला धोक्याचा इशारा दिला। त्यानंतर दुसरा धोक्याचा इशारा 2 चक्रीवादळाचा आहे। यावर्षी एक नाही तर 2 चक्रीवादळ महाराष्ट्रावर धडकणार। 2 अशा तारखा सांगितल्या की या तारखांना महाराष्ट्रात भयानक उष्णता आणि महाराष्ट्रामध्ये मान्सूनची जी तारीख आहे तर ती तारीख देखील आता फिक्स करण्यात आली। अंतिम फायनल तारीख आता जाहीर झाली। कालपर्यंतचे सगळे अंदाज होते, ज्या ज्या तारखा सांगितल्या होत्या, काही लोक म्हणले होते मेच्या एंडिंगला येईल, तर काही म्हणले होते जूनच्या सुरुवातीला येईल, तर काही म्हणले होते जुलैपर्यंत पाऊसच नाही। पण आता आज फिक्स तारीख त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। पहा, खरोखर आता याच तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे। आता ही तारीख बदलणार नाही, कारण की हा सरकारी अंदाज आहे। पहा, ही तारीख जी आहे ती तारीख वेगळीच निघाली। खरं तर ही तारीख ऐकताच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं। कारण की तारीख सांगण्याच्या वेळेस हवामान विभागाने उष्णतेचा लाटेचा धोका तीव्रतेने वाढणार आहे असं देखील सांगण्यात आलंय। आणि गेल्या 10 ते 15 वर्षात आले नव्हते इतके मोठे 2 चक्रीवादळ देखील आता महाराष्ट्रावर धडकणार आहेत। त्यामुळेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील 20 सेकंदामध्ये काय फिक्स तारीख आहे, जी मान्सूनची फिक्स तारीख काय आहे ती तर तुम्हाला सांगणारच आहे। म्हणजे अंदमानमध्ये जो आहे तो मान्सून कधी धडकतोय, त्यानंतर केरळच्या भूमीवर कधी धडकतोय, त्यानंतर मुंबईमध्ये कधी येतोय, आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात काय काय कोणत्या कोणत्या तारखा कशा कशा पद्धतीने समोर आल्या ते तुम्हाला सांगणारच आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चक्रीवादळाचा आहे। पहा, येणारे 15 दिवस जे आहेत तर ते अतिशय धोक्याचे आहेत। कारण की या 15 दिवसामध्ये 2 धोके आहेत। पहिला धोका उष्णतेच्या लाटेचा आणि दुसरा धोका 2 चक्रीवादळांचा। तुम्ही पाहिलं असेल, उत्तर प्रदेशमध्ये एक व्यक्ती चक्क वादळामध्ये उडून गेलाय, तर नागपूरमध्ये तसेच काही अहिल्यानगरच्या काही भागामध्ये चक्रीवादळामुळे अनेक गोष्टी त्या ठिकाणी उडून गेल्या, तर नुकसान झाले। तर त्यामुळेच आता उष्णते तर बरोबरच चक्रीवादळाची लाट देखील आता येत आहे। पहा, आता मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट होणार, कोणत्या 20 जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा धोका, कोणत्या 3 तारखांना त्या ठिकाणी चक्रीवादळ धडकतंय, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पावसाळ्याचा अंदाज काय, कोणती तारीख फिक्स करण्यात आली, पावसाळा नेमकं केव्हा सुरू होतोय, कोणत्या तारखांना कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस येणार, सगळी सविस्तर अंतिम अंदाज तुम्हाला देण्यात येतोय। पहा, उष्णतेची लाट आणि 2 चक्रीवादळ ही 2 गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी समजून घ्याव्या लागतील। कारण की पहा, खरं तर मान्सूनची जी तारीख आहे ती तारीख जी आता जाहीर झाली ती तारीख ऐकल्यानंतर तुम्हाला आनंद होणार आहे, पण आनंद होण्याआधी धोक्याची सूचना ऐका। कारण की एक इशारा जो आहे तो उष्णतेचा आहे, आणि उष्णतेचा उकाडा तुम्हाला जो आता जाणवतोय ना, तो उकाडा दुपटीनं वाढणार। कारण की भारतावर सध्या हीट डोम तयार झालाय, आणि हाच हीट डोम उत्तरेकडल्या भागेकडून महाराष्ट्रावर सरकतोय, आणि ज्यामुळे या उच्च दाबाच्या क्षेत्रात गरम हवा कोंडली गेली, आणि त्यामुळे एक प्रकारे गरम वातावरण त्या ठिकाणी तयार झाले, आणि जे कमी व्हायचं नाव घेत नाही। पहा, काल परवा उष्माघाताने अनेक दुर्दैवी घटना घडल्या, पण आता विशेषतः उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी गंभीर इशारा दिलाय। कालपर्यंत हे संकट फक्त विदर्भ, अकोला, अमरावती याच्यातच होतं, पण आता हेच संकट या 3 तारखांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संकट येते। त्याकरता 5 सूचना दिलेल्या आहेत। या 5 सूचना अशा आहेत की त्या उष्णतेच्या लाटेत तुमचा जीव वाचवणार आहेत। मग आता कोणत्या 2 तारखांना सर्वाधिक उष्णता असणार, कोणत्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका आहे, मान्सूनची फिक्स तारीख काय सांगितलेली आहे, आणि मेगा एल निनोमुळे चक्रीवादळ 2 कुठे धडकणार आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहा, आता मान्सूनची फिक्स तारीख सांगतोच आहे, पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चक्रीवादळाची आहे। पहा, चक्रीवादळ धडकण्याची भीती वर्तवण्यात आली। 120 किलोमीटर प्रति तास या वेगानं महाराष्ट्राकडे 2 चक्रीवादळ झेपावत आहेत। या चक्रीवादळाची तारीख देखील आपण समजून घेतोय, पण सगळ्यात आधी मान्सूनच्या बाबतीतली माहिती आपण जाणून घेतोय। कारण की मान्सूनचा नेमका अंदाज काय आला, काय तारीख काढण्यात आली, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कशा पद्धतीने राहणार, कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी कुठे जास्त, याचा अंतिम अंदाज काय आलाय। पहा, 2 प्रकारचे अंदाज असतात, एक असतो प्राथमिक अंदाज आणि दुसरा असतो फायनल अंदाज। मग आता हाच फायनल जो आहे एकदम लास्ट फायनल अंदाज त्याच्यामध्ये आलाय,
आणि ज्याच्यामध्ये मान्सूनची फिक्स तारखे आलेल्या आहे. आता पहा, भयंकर चक्रीवादळाची तारीख, उष्णतेची लाट, सगळे त्या ठिकाणी तारखा तुम्हाला सांगणार आहे. पहा, हवामान विभागाने यावेळेस एक मॉडेल वापरले ज्याचं नाव एक्सटेंडेड रेंज मॉडेल आहे. हे जे मॉडेल आहे याच्यामध्ये जो हवामान विभागाचा अंदाज आला आहे तो अंतिम अंदाज आहे असं बोललं जात आहे. त्या अंदाजामध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली. हालचाली समुद्राच्या पृष्ठभागावर होताना दिसून आल्यात. साधारणपणे 30 एप्रिल पासून त्याची सुरुवात झाली होती. 10 ते 12 मे पर्यंतची परिस्थिती राहणार होती असं सांगितलं गेलं, पण सगळे अंदाज फेल गेले. नवीनच अंदाज आता समोर आलाय, त्यामुळे यंदा मान्सूनचा एक वेगळाच अंदाज समोर आलेला आहे. काय आकडेवारी आलेली आहे, जून महिन्यामध्ये पाऊस कशा पद्धतीनं राहणार, जुलै महिन्यामध्ये कसा राहणार, ऑगस्टमध्ये कसा राहणार आणि सप्टेंबरमध्ये कसा राहणार, 4ही महिन्याचा सविस्तर अंदाज आता पहिल्यांदा जाहीर झालाय. पहा, पूर्वी सांगितलं होतं 25 मे त्या ठिकाणी जो आहे तो पाऊस धडकणार असं सांगितलं होतं. आधी 15 मेची तारीख होती, मग नंतर 7 जूनची तारीख सांगितली. अंदाज दरवेळी बदलत होते, पण अखेर हवामान विभागाने ही जी फिक्स तारीख आहे ते फिक्स तारीख आज सांगून टाकली. मग खरोखर मान्सून लवकर येण्याचा संकेत जो आहे तो खरोखर खरा ठरलाय. कारण की सविस्तर आकडेवारी सगळ्यात आधी सांगण्यात आलेली आहे की पहा, जूनमध्ये जे पावसाचं प्रमाण आहे तर ते अतिशय धमाकेदार होणार आहे. मान्सूनचं आगमन अतिशय धमाकेदार होतंय. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज. जूनमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होतोय, पण त्याच्या आधी जी तारीख सांगितली ती चक्रीवादळाची, ती देखील समजून घेणं गरजेचं आहे. पहा, जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा महिना देखील जो आहे ना तो त्याच्यामध्ये जबरदस्त पाऊस राहील, पण मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात पाऊस थोडा लपंडाव खेळण्याची शक्यता. सप्टेंबरचा परतीचा पाऊस देखील चांगला असणार आहे असं या मॉडेलनं सांगितलंय. तळ कोकणामध्ये मान्सूनची जी चाहूल आहे तर ती मेच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लागू राहू शकते. म्हणजे 15 मे पासून साधारणपणे 30 मे पर्यंत हालचाल जी आहे ती तळ कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 15 मे पासून म्हणजे जवळपास आत्ता एक वातावरण जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते असं सांगितलं गेलं होतं, पण ती तारीख वाढून आता 20 मे झाली आहे. ते आता 20 मे पासून जे आहे त्या तारखा बदलणार आहेत आणि 2 चक्रीवादळ 120 किलोमीटर प्रति तास या वेगानं दुहेरी भागातून महाराष्ट्राला झोडपणार आहे. मग चक्रीवादळाची स्थिती काय, सॅटेलाइटच्या फोटोतून काय सत्य समोर आलं? पहा, सांगितलेल्या माहितीनुसार आजपासून 21 मेच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये अनेक शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण होणार, पण त्यातले 2 चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असणार आहे आणि याच चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग वाढतोय. ही खरं तर आनंदाची बातमी आहे. त्यामुळे तारीख देखील जाहीर करण्यात आली. ती तारीख आहे 7 जून. होय, 7 जून मान्सूनचा खरा पाऊस त्या ठिकाणी सुरू होतोय. साधारणपणे 21 मे पासून काही ठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार ते मध्यम जोरदार पाऊस त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकतो, तर काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता 21 मे नंतर वर्तवण्यात आलेली आहे. यावेळी चक्रीवादळ जे आहे ते दरवर्षी येत असतात, पण यावर्षी एल निनो आल्यामुळे तसेच मेगा एल निनो सक्रिय झाल्यामुळे चक्रीवादळाची संख्या 1वरून 2 झालेली आहे आणि त्यामुळे नक्कीच हे संकट दुपटीनं वाढलंय असं म्हणायला हरकत नाही. पहा, पुढील 3 दिवस महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट देखील असणार आहे. त्यामुळे तुमच्या भागात काय परिस्थिती आहे ते नक्की तुम्ही कमेंट करायचं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या काय वातावरण आहे, उष्णता आहे की वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय की गारपीट पडते की ढगाळ वातावरण आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि सध्याची परिस्थिती सांगायला नक्की विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.